नमस्कार, मी एकता UCNच्या मराठी सुपरथाटीमध्ये आपलं स्वागत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत विश्वावर शोककळा। आशा भोसले यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी। मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या संध्याकाळी 4 वाजता पार्थिवावर पार पडणार अंत्यसंस्कार। आशा भोसले यांच्या निधनावर मान्यवरांकडून शोकसंवेदना। आशा भोसले यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी। मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना। हजारो गीतांच्या माध्यमातून आशा भोसले कायमस्वरूपी मनात राहणार। छत्तीसगडमधून कोराडी वीज केंद्रात कोळशाची रॅक पोहोचली। छत्तीसगडमधील गारे पाल्मा खाण महाजनकोला मिळाली होती। खाणीमुळे राज्याचे बाहेरील कोळशावरचे अवलंबित्व कमी होणार। दर्जा चांगला असल्याने खर्च कमी होऊन क्षमता वाढणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास। राहुल गांधीची लढाई ही त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राहुल गांधी विजय मिळवून देऊ शकत नसल्याची काँग्रेसमध्येच भावना, मुख्यमंत्र्यांनी केली टीका। काँग्रेसमध्ये राहुल गांधींना हटवण्यात यावे अशी दबक्या आवाजात मागणी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नागपुरात मद्यधुंद चालकाची दुचाकीला धडक, अपघातात दिलेल्या धडकेत पती पत्नी जागीच ठार। बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत बेसा मार्गावरील घटना, कार चालक एका खासगी बँकचा मॅनेजर। शाळेतील जीर्ण फाटक अंगावर पडून विद्यार्थिनीचा मृत्यू, गोंदियाच्या तिरोडा नगर परिषदेअंतर्गत राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेतील घटना। पालकांसह नागरिकांचा शाळा प्रशासनावर रोष, गावात शोककळा। अकोला जिल्हा शुक्रवारी राज्यात सर्वाधिक उष्ण, अकोल्यात 42°C तापमानाची नोंद। आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन, उष्माघाताच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा देखील सज्ज। अकोला पोलिसांनी 31 गोवंशीय जनावरांना दिलं जीवनदान, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः कारवाईत सहभागी। एकाच वेळी 9 ठिकाणी टाकण्यात आली धाड, गोवंश तस्करांमध्ये खळबळ। तुरीनं भरलेल्या ट्रकला भीषण आग, लाखोंचं नुकसान। खामगाव अकोला महामार्गावर धावत्या ट्रकनं घेतला पेट, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। लोणार सरोवराला जैवविविधता हेरिटेजचा दर्जा मिळवण्याची शक्यता, उच्च न्यायालयाच्या आदेशानं चौकशीसाठी विशेष समिती स्थापन। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती कारणांचा शोध घेणार, जलस्तर वाढल्यानं जैवविविधतेला धोका। अमरावतीत कोट्यवधींची स्वच्छतागृह बंदच, नागरिकांची उघड्यावर जाण्याची वेळ। कंत्राटदार न मिळाल्यानं प्रकल्प ठप्प, बंद स्वच्छतागृहांमध्ये असामाजिक घटकांची वर्दळ। अमरावती जिल्ह्यात 7 मजली पुरातन विहीर, महिमापूरमध्ये 800 वर्ष जुना अद्भुत वारसा। 88 पायऱ्या उतरून विहिरीत प्रवेश, 12 दारं, सुंदर कोरीव नक्षीकाम आकर्षणाचं केंद्र। अमरावती शहरात युवक काँग्रेसचं आक्रमक आंदोलन, हिमता बिस्वा शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध कर जाळलं पोस्टर। अकोल्यातील हत्या प्रकरणातील आरोपीला रेल्वे स्थानकावरून अटक, रेल्वेनं फरार होण्याच्या तयारीत असताना आवळल्या मुसक्या। सिंधी भाषा दिनानिमित्त दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते सिंधी भाषेतील संविधानाच्या प्रतीचे विमोचन, कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील सिंधी समाज प्रतिनिधी मंडळाची उपस्थिती। लोकमान्य टर्मिनस ते हावडा दरम्यान अतिरिक्त 2 रेल्वे गाड्या, उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय।